नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्याचं नेतृत्व करणाऱ्यांकडे दूरदृष्टी नाही. सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा जनता दरबारात जाहीर आरोप. हरियाणा राज्यातील महागडी स्कॉच महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेल्या आरोपींना राज्य उत्पादन शुल्क पथकानं केली अटक. कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं जीवितहानी, एकूण 6 जखमी तर 6 जणांचा मृत्यू. आणि कल्याण पूर्वेतील इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्यात येणार. रवींद्र चव्हाण. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग म्हणजे हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. अतिक्रमण विभागात बदली करून घ्यायची असेल तर तब्बल 5 कोटी रुपये द्यावे लागतात, अशी माहिती देखील आव्हाड यांनी उघड केली आहे. स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही, धरण नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, क्लस्टर योजनाही पुढे सरकलेली नाही. त्यामुळं विकासाची दूरदृष्टी नसलेली माणसं नेतृत्व करतात. त्यांचं नाव, या शहराचं नाव ठाणे आहे, अशी जोरदार टीका देखील आव्हाड यांनी ठाण्यातील सत्ताधाऱ्यांवर केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद लिघे सभागृहात आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जनता दरबार घेऊन ठाणे महापालिका आणि इथल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, माजी विरोधी पक्षनेता शानू पठाण, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्यात आलं. ठाण्यात नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून महानगरपालिकेचा आणि काही लोकांचा मनमानी कारभार सुरू असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. मानपाडा परिसरात 80 लोकांचा क्लस्टरला विरोध असताना या नागरिकांवर जबरदस्तीनं क्लस्टर योजना लादली जात आहे. ज्यांची घरं मोठी आहेत ते क्लस्टर योजनेत का जातील? आत्तापर्यंतच्या क्लस्टर योजनेत किती यशस्वी झाल्या, असे प्रश्न यावेळी आव्हाड यांनी उपस्थित केले. 7-7 एकर जागा विकासकाला द्यायची आणि विकास करायला सांगायचा. तो विकासक काय विकास करणार? ठाण्यात सर्व एसआरए योजना बंद आहेत. एसआरए योजनेचा समावेश जबरदस्तीनं क्लस्टरमध्ये करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गेल्या 45 वर्षात ठाणेकरांसाठी धरण बांधता आलं नाही. मी स्वतः शाई धरण आणलं होतं, ते का करू शकले नाहीत? 2000 कोटींचे रस्ते बांधले जातात, मग धरणं का बांधता येत नाहीत, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. ठाणेकरांना पाणी नाही. ओसी देताना विकासकाला सांगितलं जातं की नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी तुमची आहे. मग विकासक पाणी देण्यास सक्षम नसेल तर त्याला ओसी का दिली जाते? यापुढं सर्व नवीन बांधकामांना ओसी देणं बंद करा, अशी मागणी देखील आव्हाड यांनी पालिका आयुक्तांकडे जनता दरबाराच्या माध्यमातून केली आहे. गल्लोगल्ली कचरा आहे पण पाणी नाही. अख्ख्या शहरातील नाले सफाई ठप्प झाली आहे. प्रत्येक तलावात सांडपाणी सोडलं जात आहे. मग मलनिस्सारणाचा निधी जातो कुठं? गेल्या 45 वर्षात वॉटर आणि गटारची सुविधा करता आली नाही आणि आमची महापालिका श्रीमंत महापालिका आहे असं दाखवलं जातं, अशी टीका देखील यावेळी आव्हाड यांनी केली. ठाणे महानगरपालिका मुख्यालयात माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्तानं त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त उमेश बिरारी यांनी अभिवादन केलं. तसंच माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची पुण्यतिथी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येते. त्यानिमित्तानं नरेंद्र बल्लाळ सभागृहात उपायुक्त बिरारी यांनी उपस्थितांना
देशाच्या अहिंसा आणि सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि हिंसाचाराचा सर्व सक्तीनिशी मुकाबला करण्याची शपथ दिली। यावेळी माहिती आणि जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महानगरपालिकेचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। पुष्पा स्टाईल हरियाणा राज्यातील विदेशी मद्य अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आलेल्या आरोपीला गुप्तचर माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागानं अटक केली असून अटक केलेल्या आरोपीकडून 25 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला। राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली असून ठाणे जिल्ह्यात या आधी देखील गोवा, दीव, दमण इथून आलेल्या अवैधरित्या विक्रीस आणलेल्या मद्यावर कारवाई करण्यात आली आहे। अनेक वेळा महाराष्ट्रापेक्षा स्वस्त असणारं महागडं मद्य अवैधरित्या महाराष्ट्रात आणून त्याची सर्रास विक्री केली जात असल्याच्या प्रकरणात वाढ झाली होती। त्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या महसुलात मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचं उघडकीस आलं होतं। हाच शासनाचा महसूल बुडू नये यासाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काचं पथक तैनात असून मागील वर्षभरात तब्बल 30,000 बल्क लिटर विदेशी तसंच देशी बनावटीचं मद्य ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केलं आहे। यामुळं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाचा महसूल वाचवण्यात यश आलं आहे। या मद्याची एकूण किंमत 14 ते 15 कोटी रुपये आहे। सध्या हरियाणामधून अवैधरित्या मद्य विक्रीस आलेल्या 2 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे। कल्याण शहरातील कल्याण चिकणीपाडा इथल्या सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या 5 मजली निवासी इमारतीमधील 4थ्या मजल्यावर फरशी बसवण्याचं काम सुरू होतं। हे काम सुरू असताना 4थ्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला आणि ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेत एकूण 6 व्यक्ती जखमी झाल्या असून 6 व्यक्तींचा मृत्यू झालाय अशी माहिती तहसीलदार सचिन शेंजाळ यांनी दिली आहे। तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय कल्याण यांनी दिलेल्या अहवालानुसार ही घटना 20 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली। ही दुर्घटना घडल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष अशोक शेंगारे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनानं तात्काळ सतत मदत आणि बचाव कार्य सुरू केलं। त्याचबरोबर घटनेनंतर प्रशासनाकडून तातडीनं पंचनामा करण्यात आला असून जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे। घटनास्थळावरील शोधकार्य पूर्ण झालं असून इमारतीतील नागरिकांना जवळील ज्ञानमंदिर विद्यालय कल्याण पूर्व इथं स्थलांतरित करण्यात आलं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे त्या सर्वांची राहण्याची आणि जेवण खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृत 6 नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं सांगितलं। तसंच मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे 5 लाखांचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आज वागळे अग्निशमन केंद्राकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार विठ्ठल मंदिराजवळ झांजेनगर लोकमान्य नगर या ठिकाणी दांडेकर चाळीमधील घरामध्ये तळ अधिक 1 मजली आग लागली होती। सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान
2 रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत झालेली नाही. सदरच्या आगीमध्ये घरातील टीव्ही, कपाट, कपडे, पलंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि वायरिंग वगैरे साहित्याचं जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीनं 12 वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे विझवण्यात आली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्यात येणार असून इमारतीतील रहिवाशांना तात्पुरता निवारा देण्यासाठी कल्याण डोंबिवली प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्याचं भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा भागात मंगळवारी दुपारी श्री सप्तशृंगी या धोकादायक इमारतीच्या 4थ्या मजल्यावर पृष्ठभागाचा स्लॅब तळमजल्यावर कोसळला. 3ऱ्या, 2ऱ्या आणि 1ल्या माळ्यावरील स्लॅब पाठोपाठ कोसळत गेले. यात 6 जणांचा मृत्यू झाला. यात एका बालकाचा देखील समावेश आहे. 4 जखमीवर पालिका आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अशी माहिती चव्हाण यांनी दिली. दुर्घटना झाल्यानंतर कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन मदत कार्याचा आणि इमारत परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील विशेषतः झोपड्यामधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या. दाटीवाटीच्या वस्ती आणि त्यातच संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसानं बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला असताना कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन रहिवाशांना मोठा दिलासा दिला. अचानक आलेल्या पावसाचा फटका APMC मधील भाजीपाल्यावर झाला असून अनेक भाज्यांचं मोठंच नुकसान झालंय. नवी मुंबई शहरात काल रात्री अचानक जोरदार पाऊस झाला. या पावसाचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलाय. APMC भाजी मार्केटमधील अनेक भाज्या खराब झाल्या असल्यानं फेकून देण्यात आल्या. अचानक आलेल्या पावसाचा फटका भाज्यांना बसलाय. पावसामुळे भाज्यांची आवकही वाढली आहे, मात्र ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे अनेक भाज्या सडल्या असून त्या फेकून देण्यात आल्या आहेत. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, शिमला मिरची, मटार अशा अनेक भाज्यांचा यामध्ये समावेश आहे. तर खराब झालेला माल ग्राहक घेत नाही, त्यामुळं फेकून द्यावा लागत आहे. वातावरण बदलत आहे, त्यामुळे याचा फटका भाजी व्यापाऱ्यांना बसला आहे. व्यापारी आणि शेतकरी या दोघांचंही यात नुकसान होत असल्याचं भाजी व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्याचं नेतृत्व करणाऱ्यांकडे दूरदृष्टी नाही. सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा जनता दरबारात जाहीर आरोप. हरियाणा राज्यातील महागडी स्कॉच महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेल्या आरोपींना राज्य उत्पादन शुल्क पथकानं केली अटक. कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं जीवितहानी, एकूण 6 जण जखमी तर 6 जणांचा मृत्यू. आणि कल्याण पूर्वेतील इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्यात येणार. रवींद्र चव्हाण. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.